मंडळी, काल सायंकाळी 5 वाजता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं एक ट्विट आलं आणि त्या ट्विट नंतर खऱ्या अर्थानं भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये खळबळ माजली. आता खळबळ माजण्याचं कारण काय? कारण गेल्या 3 दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये ज्या प्रकारे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या संदर्भातलं ते ट्विट होतं. ते ट्विट असं होतं की अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या दीर्घ चर्चेनंतर मी आनंदानं जाहीर करतो की भारत आणि पाकिस्ताननं तात्काळ आणि पूर्ण युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. दोन्ही देशांचा सामंजस्यपणा आणि प्रसंगावधानासाठी अभिनंदन. या विषयाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद, असं ट्रम्प यांनी या ट्विटमध्ये म्हटलं. त्यानंतर सगळ्या माध्यमांमध्ये संध्याकाळी 5 नंतर युद्धविराम आणि सीज फायर अर्थात शस्त्रसंधी लागू करण्यात आलेली आहे अशा पद्धतीच्या बातम्या टीव्ही माध्यमांवरती येऊ लागल्या. आणि त्यानंतर सगळ्या भारतीयांना आणि पाकिस्तानी जनतेला असं वाटू लागलं की आता युद्ध थांबलं. पण मंडळी नाही, त्यानंतर पाकिस्तानकडून 3 तासानंतर शस्त्रसंधी झाल्यानंतर 3 तासानंतर लगेचच शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा युद्धाची परिस्थिती निर्माण होते की काय अशी शंका निर्माण झाली. म्हणूनच काल शस्त्रसंधीचा करार झाल्यानंतर नेमकं काय घडलंय काल रात्रीमध्ये, आज सकाळी काय काय घडलेले, या सगळ्याचाच धांडोळा आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेषवारी. मंडळी, भारत पाक मध्ये युद्धाची परिस्थिती कशा पद्धतीने निर्माण झाली या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही ज्ञात आहातच. पहलगामला 22 एप्रिलला जो हल्ला झाला त्या पार्श्वभूमीवर भारतानं पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवरती एअर स्ट्राईक केला आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून हे सगळे जे दहशतवादी 9 अड्डे आहेत ते पाकिस्तानमधले भारताच्या हवाई सेनेकडून उद्ध्वस्त करण्यात आले. आणि त्यानंतर पाकिस्तानी जी जनता आहे किंवा पाकिस्तानी सरकार आहे यांच्याकडून भारतानं ही जी कारवाई केलेली आहे याला ऍक्ट ऑफ वॉर असं म्हणलं. पाकिस्तानचे जे पंतप्रधान आहेत शहबाज शरीफ आणि त्याचबरोबर पाकिस्तानचे जे संरक्षण मंत्री आहेत आसिफ ख्वाजा यांनी देखील हा ऍक्ट ऑफ वॉर म्हटला. आणि त्यानंतर पाकिस्तानकडून जे आहे ते भारताच्या सीमेवरती गोळीबार करण्यात आला, ड्रोन हल्ले करण्यात आले आणि भारताकडून देखील त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. आणि पाकिस्तानमधील जी मुख्य शहर आहेत तेथील जी पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम आहे, HQ-9 असेल किंवा इतर काही लष्करी तळ असतील, त्या ठिकाणी भारताकडून देखील ड्रोन हल्ल्याच्या माध्यमातून हल्ला करण्यात आला आणि पाकिस्तानचे लष्करी तळ असतील किंवा पाकिस्तानची जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे ती उद्ध्वस्त करण्यात आली. आणि इथूनच खऱ्या अर्थानं युद्धाला सुरुवात झाली. पाकिस्ताननं देखील त्यानंतर 300-400 ड्रोन्सच्या माध्यमातून भारतामधील मुख्य शहरांवरती आक्रमण केलं आणि परिस्थिती अधिक प्रमाणात चिघळली. आता या सगळ्या दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या दोन्ही देशांना शांततेचं आवाहन केलं. पण तरी सुद्धा कुठेतरी पाकिस्तानच्या कुरापती ह्या सुरूच राहिल्या. पाकिस्ताननं भारतामधील जे सिव्हिलियन एरिया आहे त्या भागामध्ये हल्ला केला. यामध्ये बऱ्याच सिव्हिलियन्स आणि भारतीय जवानांचा मृत्यू देखील झाला. आणि त्यानंतर मग भारतानं सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलं. भारतानं सुद्धा वेगवेगळ्या मिसाईलच्या माध्यमातून, ड्रोन्सच्या माध्यमातून लष्करी तळांवरती हल्ला केला. पण पाकिस्ताननं मात्र आपल्या कुरापती फार विचित्र पद्धतीने केल्या. जो सिव्हिलियन एरिया भारतातला आहे त्या ठिकाणी म्हणजे अगदी जम्मू काश्मीर पासून ते गुजरात पर्यंत या सगळ्या भागामध्ये मुख्य शहरांवरती म्हणजे जैसलमेर असेल, अखनूर सेक्टर असेल, राजौरी भाग असेल, पूंछ सेक्टर असेल किंवा या सगळ्या जे भाग आहेत, सीमावर्ती भाग आहेत, या भागातील सिव्हिलियन एरियावरती म्हणजे जिथं नागरी वस्ती आहे अशा ठिकाणी पाकिस्ताननं हल्ले केले. पाकिस्तानने केलेले जे ड्रोन हल्ले आहेत त्याचे अवशेष जे आहेत त्या भागामध्ये सापडलेले पाहायला मिळाले. पण त्यानंतर कुठंतरी ही परिस्थिती मोठ्या प्रमाणात चिघळेल असं वाटत होतं. असं वाटत असतानाच अचानक काल संध्याकाळी 5 वाजता जे आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत त्यांचं एक ट्विट आलं आणि त्या ट्विट नंतर युद्धविराम झाला अशा पद्धतीच्या बातम्या ज्या आहेत त्या माध्यमांमध्ये येऊ लागल्या. पण जेव्हा हे ट्विट आलं त्यानंतर 3 तासानंतरच पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालेलं आहे.
कारण त्या अगोदरचा जर आपण घटनाक्रम जाणून घेतला तर पाकिस्तानचे जे डीजीएमओ आहेत त्यांनी भारताच्या डीजीएमओशी संपर्क केला आणि युद्धविराम करण्यासंदर्भातला प्रस्ताव ठेवला. यामध्ये अमेरिकेचे जे परराष्ट्र मंत्री आहेत मार्को रुबियो असतील किंवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी या संदर्भात मध्यस्थी केली आणि मध्यस्थी केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीचा करार झाल्याच्या बातम्या ज्या आहेत त्या माध्यमांवरती झळकू लागल्या. पण त्यानंतरच 3 तासानंतर बातमी आली की पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणावर सीमावर्ती भागामध्ये गोळीबार करण्यात येतोय, मोठ्या प्रमाणावरती ड्रोन हल्ले देखील करण्यात येत आहेत, अशा बातम्या येऊ लागल्या. आणि त्यानंतर तातडीनं लगेचच भारताच्या परराष्ट्र सचिवांनी या संदर्भामध्ये एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यामध्ये भारताचे जे परराष्ट्र सचिव आहेत विक्रम मिस्त्री यांनी या संदर्भामध्ये एक वक्तव्य केलं आणि त्यांनी सांगितलं की भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला पाकिस्तान जबाबदार आहे. भारताने या उल्लंघनाला चोख प्रत्युत्तर दिलं असून पाकिस्तान या घटनेकडे गांभीर्यानं पाहावं. भारतीय सैन्य सतर्क असून कोणतीही कारवाई करण्यासाठी तयार आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीवर भारताची करडी नजर आहे. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पाकिस्तानने आपले आक्रमक हल्ले थांबावेत, अन्यथा आम्ही आमच्या तिन्ही सैन्य दलांना प्रत्युत्तर देण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे, असं विक्रम मिस्त्री यांनी सांगितलं. भारतीय सशस्त्र दल एकूणच या सगळ्या भारत पाकच्या तणावाच्या परिस्थितीवरती कडक नजर ठेवून आहेत मंडळी आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील नियंत्रण रेषेवर देखील सीमा उल्लंघनाच्या पुनरावृत्तीच्या कोणत्याही घटनांना कडक कारवाई करण्याच्या सूचना ज्या आहेत त्या भारतीय संरक्षण किंवा भारतीय सशस्त्र दलांना देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर आत्ताच्या घडीला जर बघायचं झालं तर काल रात्री 10:30 पासून सीमावर्ती भागामध्ये शांतता आहे. खरं तर पाकिस्तानमधील जे काही युद्धजन्य परिस्थिती असणारे भाग आहेत किंवा भारतातील जे काही युद्धजन्य परिस्थिती असणारे भाग आहेत या ठिकाणी ब्लॅकआउटची घोषणा करण्यात आलेली होती. पण जेव्हा युद्धविराम जाहीर झाला त्यानंतर हे ब्लॅकआउट हटवण्यात आले होते. पण त्यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला आणि पुन्हा एकदा जे आहेत ते ब्लॅकआउट आहेत या भागामध्ये करण्यात आलेले आहेत. आता या सगळ्याबद्दल जर आपण घटनाक्रम पाहिला, पाकिस्तानचे जे लष्करी ऑपरेशन्स महासंचालक अर्थातच डीजीएमओ आहेत यांनी करेक्ट काल 3:30 वाजता जो आहे भारतीय लष्करी सेनेचे जे डीजीएमओ आहेत त्यांना फोन केलेला होता आणि त्यांनी विनंती केली होती की युद्ध थांबावं भारतानं म्हणून. पण हे झाल्या सगळ्या भारतीय मीडियामधल्या गोष्टी. पण जर बघायला गेलं तर पाकिस्तानी लष्कराने जे आहे ते खूप पद्धतीनं खोटं नॅरेटिव्ह जे आहे, खोटा प्रोपॅगंडा जो आहे तो पसरवलेला आहे. म्हणजे पाकिस्तानने भारताचे एअरबस उद्ध्वस्त केले अशा पद्धतीच्या बातम्या असतील किंवा एका महिला पायलटला त्यांनी पकडलं असल्याच्या बातम्या असतील किंवा लष्करी तळ भारतीय उद्ध्वस्त केले अशा पद्धतीच्या अनेक खोट्या बातम्या ज्या आहेत त्या पाकिस्तानी लष्कराकडून देण्यात आलेल्या होत्या. पण काल जी परराष्ट्र सचिवांची पत्रकार परिषद झाली त्यामध्ये लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग विंग कमांडर यांच्या मार्फत हे सगळे जे दावे पाकिस्तानकडून करण्यात आलेले होते ते सगळे खोटे ठरवण्यात आले. कालच्या पत्रकार परिषदेमध्ये भारताचे सर्व लष्करी तळ हे सुरक्षित आहेत, भारताची सर्व युद्ध सामग्री जी आहे ती सुरक्षित आहे, भारतातील सर्व भाग सुरक्षित आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते काल सोफिया कुरेशी यांनी माध्यमांशी बोलताना केलेलं आहे. आता पाकिस्तान बद्दल जर बोलायचं झालं तर भारताकडून असं सांगण्यात येत आहे की पाकिस्तानचे एअरबेस जे आहेत ते उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत भारताकडून. एकूणच बघायला गेलं तर काही दिवसांपूर्वीच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड अर्थात आंतरराष्ट्रीय निधीकडून $1 अब्ज कर्ज जे आहे ते पाकिस्तानने मिळवण्यात यश मिळवलेलं होतं आणि भारतानं खूप मोठ्या प्रमाणात या गोष्टीला विरोध केला. तरी सुद्धा हे कर्ज जे आहे ते पाकिस्तानला मिळालं आणि आता कर्ज मिळाल्यानंतर पाकिस्तान कुठेतरी या कर्जाचा किंवा या पैशांचा उपयोग त्यांच्या सुरक्षा यंत्रणांवरती, लष्करी आणि युद्धजन्य परिस्थितीवरती खर्च करेल अशा पद्धतीची एक शंका जी आहे ती उपस्थित करण्यात आली होती. पण कुठेतरी आता काल रात्रीपासून 10:30 पासून कुठल्याही प्रकारची हालचाल जी आहे ती पाकिस्तानकडून पाहण्यात येत नाहीये. पण या सगळ्यामध्ये आता डोनाल्ड ट्रम्प यांनी खूप महत्त्वाचं वक्तव्य केलेलं होतं की दोन्ही देशांनी आपला कॉमन सेन्स आणि इंटेलिजन्स वापरून समजूतदाराची भूमिका घेतली. आम्ही या दोन्ही देशांवरती
खूप मोठ्या प्रमाणावरती व्यापार करू अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं आहे. दुसऱ्या बाजूला चीनचे जे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की आम्ही पूर्णतः पाकिस्तानशी या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये पाठीशी आहोत. तुर्की जे आहेत ते देखील पाकिस्तानला मदत करत आहेत, कारण तुर्की बनावटीचे जे ड्रोन आहेत ते भारतामध्ये सापडलेले आहेत. एक कार्गो विमान देखील तुर्कस्तानचं काल पाकिस्तानमध्ये लँड झाल्याचं भारतीय सुरक्षा यंत्रणांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे तुर्कस्तान कुठेतरी या पार्श्वभूमीवरती पाकिस्तानला मदत करतंय का, ही देखील एक चर्चेचा विषय आहे. आणि पाकिस्तानकडून वारंवार जी आहे ते नागरी विमान सेवा जी आहे ती सुरू करण्यात येते ज्या ठिकाणी युद्धाची परिस्थिती आहे अशा ठिकाणी. कारण जर बघितलं तर हे खूप बेजबाबदार कृत्य जे आहे ते पाकिस्तानकडून करण्यात येते असं सुरक्षा यंत्रणांनी सांगितलेलं आहे. पण एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर चर्चेचा विषय असा आहे की आता इथून पुढे नेमकं काय होणार. पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या तर भारतीय सुरक्षा यंत्रणा त्यांना कशी उत्तर देणार या सगळ्यावरच आपण नजर ठेवून राहूयात. पण तुम्हाला नेमकं काय वाटतं या सगळ्याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विषय जुभारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.